देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दिग्गज नाव. माननीय शरद पवार साहेबांनंतर नव्हे तर त्यांच्या बरोबरीनं राज्याच्या राजकारणामध्ये जे नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. फक्त राज्याच्याच नव्हे तर देशपातळीवरच्या राजकारणामध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ज्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं ते नाव म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. मित्रांनो, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण अभ्यास केला तर त्यांच्यासाठी एक शब्द अत्यंत चपखल बसतो, तो म्हणजे लढवय्या. आणि याच विषयाचा उहापोह करणारा आजचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. नमस्कार, माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आपण पाहताय इलिका न्यूज नेटवर्क. मित्रांनो, देवेंद्रजींच्या राजकीय कारकिर्दीचा जर आपण अभ्यास करायचा ठरवला तर साधारणतः 3 टप्प्यांमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. टप्पा क्रमांक 1 नगरसेवक ते आमदार, टप्पा क्रमांक 2 आमदार ते मुख्यमंत्री आणि टप्पा क्रमांक 3 विरोधी पक्षनेता ते उपमुख्यमंत्री. मित्रांनो, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अभ्यास करत असताना पहिल्या टप्प्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं की महाविद्यालयीन जीवनापासूनच ते राजकीय सामाजिक जीवनाशी जोडले गेलेले आहेत. महाविद्यालयीन जीवनात असतानाच डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर त्यांनी पॅनल उभा करून आव्हान निर्माण केलं होतं. वयाच्या 21व्या वर्षी ते नगरसेवक झाले. देवेंद्रजींना वरिष्ठांकडून नगरसेवकाची निवडणूक लढवण्यासाठी सांगण्यात आलं. ती निवडणूक लढण्यासाठी देवेंद्रजींचं वय बसत नव्हतं, पण म्हणतात ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, त्या उक्तीप्रमाणे निवडणूक थोड्या काळासाठी लांबली गेली आणि देवेंद्रजींना ती निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि ते नगरसेवक झाले. वयाच्या 27व्या वर्षी ते महापौर झाले आणि सगळ्यात तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. देवेंद्रजींना मिळालेली ही संधी, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि 1999 साली ते पहिल्यांदा नागपूरमधून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचले. 1999 ते 2014 हे सलग 15 वर्ष त्यांना विरोधी बाकावरती बसावं लागलं. पण त्या विरोधी बाकावर बसलेले असताना देखील वेगवेगळ्या विषयांवरती सरकारला धारेवरती धरणं, आक्रमकपणे आपली भूमिका सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर मांडणं, TV डिबेट्समध्ये येऊन आक्रमकपणे आपले मुद्दे मांडणं आणि सरकारला धारेवरती धरणं आणि सरकारला उघडं पाडणं, अशा अनेक गोष्टी देवेंद्रजींनी त्या 15 वर्षामध्ये केल्या. काही वर्षांपूर्वी देवेंद्रजींच्याच एका पुस्तकाच्या प्रकाशनवेळी अजितदादा पवार यांनी एक किस्सा सांगितला आणि ते असं म्हणाले की मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सदनामध्ये मांडत होतो. तो मांडत असताना विरोधी बाकावरचे सगळे सदस्य धिंगाणा घालत होते, पण एक सदस्य मात्र कानाला हेडफोन लावून माझं बोलणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकत होता आणि त्याच्यावरती टिपण काढत होता. तो सदस्य म्हणजे देवेंद्र फडणवीस. एकूण 15 वर्ष ते विरोधामध्ये राहिले. त्या विरोधात राहिलेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विरोधी पक्षाची भूमिका मांडली, सरकारला धारेवरती धरलं आणि या सर्व आक्रमक बाण्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं. 2014 सालच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. त्यावेळी मोदींची त्सुनामी होती. या त्सुनामीमध्ये देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. तेव्हा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे होते देवेंद्रजी फडणवीस. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. या दुसऱ्या मुद्द्यात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आपल्याला बघायचे आहेत. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि न भूतो न भविष्यती असं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं, पण बहुमतापासून भारतीय जनता पक्ष थोडा दूर राहिला. 122 जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि हे मिळत असताना राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस. स्वाभाविकपणे केंद्रीय नेतृत्वाने आक्रमक नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेता निवडलं आणि देवेंद्रजींना भारतीय जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. आता हे मुख्यमंत्रीपद हा काटेरी मुकुट आहे, हे देवेंद्रजींना सुरुवातीपासून लक्षात होतं. आपला 25 वर्षाचा नैसर्गिक मित्र असलेला शिवसेना आपल्याबरोबर येत नाहीये आणि राष्ट्रवादीसारखा एक पक्ष जो कायम विरोधात राहिला त्यांनी आपल्याला बाहेरनं पाठिंबा दिला. हे कशासाठी हे चाणाक्ष असलेल्या देवेंद्रजींनी बरोबर ओळखलं. शरद पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याला बाहेर राहून रिमोट कंट्रोलच्या आधारे देवेंद्रजींचं सरकार कंट्रोल करायचं होतं. पण महाराष्ट्राला एक सक्षम मुख्यमंत्री आणि सक्षम सरकार देवेंद्रजींना द्यायचं होतं. त्यांनी शरद पवारांचा हा राजकीय डाव ओळखला
आणि त्यांनी आपल्या वरिष्ठांना बरोबर घेऊन शिवसेनेला सत्तेत येण्यासाठी कन्व्हिन्स केलं. 5 वर्ष शिवसेना खिशात राजीनामे घेऊन का होईना पण सत्तेमध्ये राहिली. या 5 वर्षामध्ये देवेंद्रजींच्या समोर अनेक अडथळ्यांची शर्यत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, अनेक यक्षप्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मग हे कुठले यक्षप्रश्न होते? मग त्याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की शेतकरी संपावरती जातो. देशभरामध्ये हा एक नाविन्यपूर्ण आंदोलन होतं. याच्या आधी कधीही असं आंदोलन झालं नव्हतं. शेतकऱ्यांचा संप होतो. हे शेतकऱ्यांनी शेती करायची नाही असं ठरवणं हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आंदोलन देवेंद्रजींच्या समोर आलं. पण त्यातही त्यांनी अतिशय समयसूचकतेनं निर्णय घेतले आणि त्या अडथळ्यावरती मात केली. दुसरा विषय या सगळ्यातला होता तो म्हणजे मराठा मोर्चा. अत्यंत शिस्तप्रिय मोर्चे मराठा समाजानं काढून सरकारवरती एक मोठा दबाव निर्माण केला. त्या दबावातनं देखील देवेंद्रजींनी अतिशय उत्तम रीतीनं वाट काढली आणि हायकोर्टात टिकणारं मराठा आरक्षण हे राज्यामध्ये लागू केलं. 2018 साली 1 जानेवारी 2018ला कोरेगाव भीमाची दंगल झाली आणि या दंगलीमध्ये राहुल फटांगडे नावाच्या एका तरुणाला स्वतःचा जीव गमवावा लागला. राज्याचं कायदा सुव्यवस्थेचं वातावरण बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. पण त्याही ठिकाणी अत्यंत सक्षमपणे गृहमंत्रीपद सांभाळून देवेंद्रजींनी योग्य ती कारवाई करण्यास सुरुवात केली. हे सगळं घडत असताना महाराष्ट्राच्या विकासाचा वेग कुठेही मंदावणार नाही याची काळजी देवेंद्रजींनी निश्चित घेतली. समृद्धी महामार्गासारखा प्रोजेक्ट असो, मेट्रो असो, विविध राष्ट्रीय महामार्ग असो, असे वेगवेगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवले. जलयुक्त शिवारसारखा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट देखील राबवला. नद्याजोड प्रकल्प केला. इतकंच काय तर भीषण दुष्काळात लातूरला रेल्वेनं पाणी देण्याची अभिनव कल्पनासुद्धा देवेंद्रजींनी राबवली. हे सगळं ते करत असताना 2019 उजाडलं आणि 2019 उजाडताना एक गोष्ट, एक विक्रम त्यांच्या नावावरती नोंद झाला. तो म्हणजे 40 वर्षानंतर महाराष्ट्राला एक पूर्णकालीन मुख्यमंत्री मिळत होता. मित्रांनो, त्यांच्यासमोर एक अडथळ्यांची मालिका निर्माण केली गेली. ती का? तर ती अशासाठी की आपल्याला जे जमलं नाही, म्हणजे 4 वेळा शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले पण एकदाही ते पूर्णकालीन मुख्यमंत्री झाले नाहीत. आपल्याला जे जमलं नाही तो एक नवखा मुलगा करतोय. आपल्याला पुढच्या राजकारणात हे जड जाईल हे ओळखून त्याचा कार्यकाल पूर्ण होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पण देवेंद्रजींनी या डावाला प्रतिडाव, या शहला काटशह दिला आणि ते 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेसारख्या पक्षाला बरोबर घेऊन राहिले. आता यातल्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊ. गेल्या काही दशकांच्या राजकीय महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडत होतं की एकाच नेत्याच्या नेतृत्वात 2 निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या नेत्यांनी स्वतःच्या पक्षाला 100पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या. भारतीय जनता पक्षाचे 2019 साली 105 आमदार आले. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युतीला महाराष्ट्राच्या जनतेनं बहुमत दिलं. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांनी आधीच एक स्क्रिप्ट लिहिली होती. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी त्या स्क्रिप्टवरती चालायला सुरुवात केली आणि कधीही न दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शब्दासाठी ते अडून बसले. अडून बसल्यानंतर शरद पवार साहेबांनी एक अभिनव प्रयोग भारतीय जनता पक्षाला नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून, मुख्यमंत्रीपदापासून रोखण्यासाठी अंमलात आणला. तो प्रयोग म्हणजे महाविकास आघाडी. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं एक तिघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं. हे सरकार 2.5 वर्ष चाललं. या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा चर्चेमध्ये असलेला आक्रमकपणे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणारा नेता प्रकाशात राहिला, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना आला. या कोरोनामध्ये महाराष्ट्राचे प्रमुख मुख्यमंत्री असलेले माननीय उद्धव ठाकरे घरात बसून सरकार चालवत होते, तर विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस रस्त्यावरती उतरून विविध कोविड सेंटर्सला भेटी देऊन जनतेचा विश्वास संपादन करत होते. या कालावधीमध्ये त्यांनासुद्धा कोरोना झाला. त्यांनीच आधी जाहीर केल्याप्रमाणे ते असं म्हणाले, मला कोरोना झाला तर माझा उपचार देखील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये करा. त्याप्रमाणे ते शब्दाला जागले. त्यांना एकदा नाही तर 2दा कोरोना झाला आणि 2दा त्यांनी उपचार जे घेतले ते सरकारी इस्पितळात घेतले, सरकारी हॉस्पिटलमध्ये घेतले.
मित्रांनो, कोरोना गेला, पुन्हा एकदा जनजीवन सुस्थितीत यायला सुरुवात झाली. देवेंद्रजींनी या सरकारचं वाभाड करायला सुरुवात केली. मग सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरण असो, शरद पवारांनी एक मोठी चाल खेळली होती आणि अनिल देशमुखांना गृहमंत्री केलं होतं. ते कशासाठी? तर देवेंद्रजींच्याच विदर्भातनं येणारा एका नेत्याला आपण ताकद देऊ, जेणेकरून देवेंद्रजींचं महत्त्व महाराष्ट्राच्या राजकारणातनं आपल्याला कमी करता येईल. देवेंद्रजींनी त्यांचा हा डाव ओळखला आणि देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोन मातब्बर योद्ध्यांच्या युद्धामध्ये अनिल देशमुखांचा बळी गेला असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. 100 कोटी वसुलीच्या प्रकरणामध्ये ते जेलमध्ये गेले. यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यासारख्या विरोधी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याचं कारस्थान सत्ताधाऱ्यांनी अवलंबण्यास सुरुवात केली. पण या सगळ्यावरती देवेंद्र फडणवीस त्यांची प्रशासनावरती मुख्यमंत्री असताना तर पकड होतीच, पण विरोधी पक्षनेता असताना देखील त्यांची प्रशासनावरची असलेली पकड लक्षात आली आणि त्यांनी एक पेनड्राईव्ह सर्व पुराव्यांनिशी विधानसभेच्या पटलावरती ठेवला आणि सरकारला उघडं पाडलं. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला तोंडावर पडायला देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडलं आणि जुलै 2022मध्ये एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून बाहेर पडले आणि सरकार बदललं. मित्रांनो, हाही एक महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे. सरकार बदलण्यामध्ये एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी सदनामध्ये सांगितलं की करते करविते देवेंद्रजी आहेत. असं असताना देखील प्रेस कॉन्फरन्स देवेंद्रजींनी घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, मी या सरकारचा भाग असणार नाही असं सांगितलं. पण नंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार ते याच एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. अनेकांनी त्यांची हेटाळणी केली, टिंगल-टवाळी केली. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रजींबद्दल एक ट्विट केलं. ते असं म्हणाले की देवेंद्रजींच्या समर्पणाला, देवेंद्रजींच्या कार्यकर्ता वृत्तीला मी सलाम करतो आणि यातच देवेंद्रजींसाठी सर्व काही आलं. पुढचं 1 वर्ष त्यांनी एकनाथ शिंदेंना घेऊन सरकार चालवलं आणि जुलै 2023 उजाडला. हा जुलै महिना देवेंद्रजींना अधिक आवडतो की काय कोणास ठाऊक. कदाचित त्यांचा वाढदिवस याच महिन्यात 22 जुलैला येत असल्याकारणानं हा महिना त्यांना अधिक आवडत असावा. जुलै 2022मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमधनं 40 आमदार बाहेर काढून उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव स्वतःकडे घेतलं. जुलै 2023मध्ये अजित पवारांनी 40 आमदार फोडून राष्ट्रवादीतनं ते बाहेर पडले आणि राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्ह स्वतःकडे घेतलं. मित्रांनो, अनेक जण राजकीय संस्कृती बिघडवल्याचा आरोप देवेंद्रजींवरती करतात, पण त्यांच्यावरती जेव्हा वेळ आली होती, प्रीपोल अलायन्स होता, तेव्हा अनैसर्गिक युती करून उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं? शरद पवारांनी देखील आपला नैसर्गिक मित्र नसलेला दुसऱ्या युतीमधून निवडणूक लढून जिंकून आलेल्या पक्षाला आपल्याकडे घेऊन काय केलं होतं? जशास तसे उत्तर जुलै 2022 आणि जुलै 2023मध्ये देवेंद्रजींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना अनुक्रमे दिला. मित्रांनो, 2024मध्ये आज आपण आहोत. लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. ते पूर्ण बहुमतापासून थोडेसे कमी राहिले. महाराष्ट्रात देखील असंच झालं आणि या सगळ्या ज्या जागा कमी पडल्या त्या अपयशाची जबाबदारी देवेंद्रजींनी स्वतःवरती घेतली. स्कीपर ऑलवेज लीड फ्रॉम द फ्रंट, आणि त्या उक्तीप्रमाणे त्यांनी सर्व जबाबदारी स्वतःवरती घेतली आणि मी माझा राजीनामा देतो. पण हे सांगताना आपण जो विषय म्हणतोय त्यांच्यासाठी एक शब्द वापरतोय, तो म्हणजे लढवय्या. हे सर्व म्हणताना ते कुठेही निराशेतून हे वाक्य म्हणले नाही, तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की मी सत्तेतून बाहेर पडतो, सरकारमधनं मला मोकळं करा, मी पुन्हा एकदा संघटनेची जबाबदारी घेतो, संघटनेत जाऊन मी महाराष्ट्र पिंजून काढतो आणि महाराष्ट्र पिंजून काढून आत्ता जेथे आपण कमी राहिलो आहे विधानसभेला ती कमतरता भरून काढून भारतीय जनता पक्षाचं सरकार मी आणून दाखवतो. इतका निर्धारी तो व्यक्ती आहे, म्हणूनसाठी आपण त्याला उपमा देतोय लढवय्याची. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.
धन्यवाद.